हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि आता चालली आहे गणपतीची साफसफाई। तर 8 दिवसावरतीच गणपती येऊन आता राहिलेत, तर 8 दिवसानंतर आपल्या घरी गणपती येणार आहे। त्यामुळे दरवर्षी आम्ही प्रत्येक वर्षी असं साफसफाई करत असतो आणि सगळीच करत असतात। पण आज आता आम्ही काढलेलं आहे साफसफाईला, तर मी आणि अर्चना मस्तपैकी आज साफसफाई करून घेतोय। तर भांडी हा महिलांचा असा विषय आहे की कितीही भांडी असतील तर कमीच पडतात आपल्याला, आणि आपलं एखादं जरी भांडं दुसरीकडे गेलं तरी आपल्याला वाटत असतं की हे भांडं आपलं नाही आहे, ते दुसऱ्यांच्यात गेलं ते आणायला पाहिजे। असं असतं किती जरी जुनं असलं तरी खूप प्रेम असतं त्या भांड्यांवरती। तर असंच आमच्या गप्पा चालल्या होते की हे भांडं नाही आहे, ते भांडं नाही आहे, भांडी तर अक्षरशः ठेवायला जागा नाही, पण त्या एखाद्या भांड्यावरून आपण इतका उशीर बोलत होतो आणि हसत पण होतो की हे हरवले ते हरवले। तर 2 दिवस झालं पाऊस भरपूर पडतोय आणि मस्तपैकी आता साफसफाई करायला बाहेर तर घेऊन जाऊ शकत नव्हतो भांडी, त्यामुळे घरातच चाललं असं पुसायचं घासायचं नंतर ठेवायचं वगैरे। तर आता बऱ्यापैकी सगळी भांडी आम्ही रिकामी केलेत आणि जो काही बाजार वगैरे नव्हता तो सगळा अगोदर बरण्यांमध्ये भरून वगैरे घेतलेला आहे। आणि आता जे काही आता गणपतीची जी काही बाजाराची तयारी असते ना, त्याच्यासाठी सगळे डबे रिकामे करून ठेवलेत आणि जे काही आपण फराळाचं वगैरे करतो तर त्याच्यासाठी सगळे डबे रिकामे करून ठेवलेत आता। तर भांडी घासायला काढायच्या वेळेस काहीच वाटत नाही, सगळे आपण पटपट कपाटातून भांडी वगैरे काढतो, पण ती भांडी घासून धुवून पुसून ठेवायचं म्हटलं की खूप ताप असतो, कारण कुठलं भांडं कुठं होतं तेच परत लक्षात राहत नाही, असं होते। तर छानपैकी असं सगळं पुसून वगैरे झाले, फ्रीज वगैरे पण पुसून झाले आणि इथं बरण्यांमध्ये बाजार वगैरे पण भरून झाले आणि सगळ्याच्या काही ट्रॉल्या वगैरे आहेत ना, तर त्या पण साफसफाई करून भांडी इकडची तिकडे सगळी ठेवून दिलेत। आणि हा होता कालचा व्हिडिओ आणि हा आहे आजचा व्हिडिओ। तर हॉल साफ करायचं काम चाललं आहे आणि स्वराला शाळेला 2 दिवस सुट्टी आहे, आता पावसामुळे सुट्टी दिलेली आहे आणि पाऊस होता तेव्हा शाळा होती, पण आज पाऊस नाही तरी पण सुट्टी दिली तिला। तर ती आमचं शूट घेते, तर मी अर्चना मम्मी तिघी मिळून आम्ही मस्तपैकी आज हॉलची साफसफाई करायला लागले। तर 2 दिवसामध्ये सगळ्या खिडक्या वगैरे धुवून ते काही शूट घेतलं नाही, पाऊस होता तर ते सगळी साफसफाई झाली होती, फक्त भिंती वगैरे पुसून घ्यायच्या होत्या, तर तेवढं आता आम्ही चाललो आहे। आणि जे आम्ही काम करतो ते स्वराला कुठलं काम करायला आवडत नाही असं नाही, तर ती पण सुट्टी असल्यामुळे इथं चालले तिचं साफसफाई करायचं। तर देवघर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतले, तर हॉलची आणि किचनची तरी पूर्ण साफसफाई झाली आहे, म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावं। तर मम्मीसुद्धा आम्हाला आज छान अशी मदत करत आहेत। तर बाकीचे जे काही फ्लॉवर पॉट वगैरे तर ते सगळे धुवून सुकवून वगैरे ठेवून दिलेले आहेत। आणि हा होता आजचा व्हिडिओ। तर तुम्हाला कसं वाटलं आमचं किचन आणि हॉल, जास्त काही डिटेलमध्ये दाखवलेलं नाही आहे। तर 2 दिवस झालं साफसफाईमध्ये चाललं आणि साफसफाई सगळी झालं म्हटलं की मन एकदम प्रसन्न होतं। तर किचन आणि हॉल साफसफाई करून झालेलं आहे। चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओ।